बाळांनो हा चॅप्टर एवढा भारी मी तुम्हाला शिकवेन, एवढा भारी मी तुम्हाला शिकवेन की तुम्ही ह्या चॅप्टरचा डॉन होणार बाळांनो. तुम्ही तुमच्या रक्तात बाळांनो मी सॉलिड चॅप्टर घुसवून टाकेन बाळांनो, रक्तात तुमच्या सॉलिड चॅप्टर. हा तर बाळांनो फार फार माझा आवडीचा चॅप्टर आहे, कारण की हा चॅप्टर एकदम सोपा आणि फार महत्त्वाचा आहे. सगळेच चॅप्टर माझ्या ओळखीचे आहेत, आवडते आहेत, बट बाळांनो हे चॅप्टर एकदम तुम्हाला एवढं सोपं करून सांगेन की तुमच्या रक्तात बाळांनो का असेल सॉलिड चॅप्टर असेल, सॉलिड चॅप्टर. कधीही झोपेतून उठून विचारलं की सांग रे, की दणकन सांग त्याला पाहिजे. कुठल्याही एक्झाम मध्ये कसलाही प्रश्न पडो तुम्हाला सुटणार म्हणजे सुटणार, हे आरडी सरांचं प्रॉमिस आहे बाळांनो. सुटणार म्हणजे सुटणार. तर बाळांनो माझ्यासोबत तुम्ही हा चॅप्टर डेली व्यवस्थित करा आणि ह्या चॅप्टरमध्ये जे काही व्हिडिओ चालतील ते तुरंत लिहून घेत चला. आणि आता तुम्ही घरी असल्यामुळं हे व्हिडिओ डेट आपण जनरली क्लासमध्ये डेट लिहून देतो, बट लक्षात ठेवा तुम्हाला इथं लेक्चर नंबर 1 किंवा व्हिडिओ नंबर 1 म्हणून त्या दिवशी होमवर्क कंप्लीट करायचं आहे, त्या दिवशी लिहायचं आहे. मी तुम्हाला असाइनमेंट सॉल्व देईन, मी तुम्हाला MCQ देईन, ते सॉल्व करा आणि डाऊट पडले तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. ओके, तर हा चॅप्टर तुमचा नंबर 1 होणार आणि त्या आरडी सर तुमचं नंबर 1 करून देणार. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. लक्षात ठेवा बाळांनो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. जो डर गया वो मर गया. लक्षात ठेवा, जो डर गया वो मर गया. त्याच्यामुळे करोनाचा वेळ आहे, शांततेचा वेळ आहे. शांत घरी बसा, व्यवस्थित व्हिडिओज बघा आणि चॅप्टर एकदम खतरनाक करा. ओके, बेस्ट ऑफ वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ आरडीज केमिस्ट्री क्लासेस. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत. ओके, जो केमिकल कायनेटिक्स टॉपिक आपण शिकवला तो त्याचे नीटमध्ये 2 MCQ पडतात आणि JEEमध्ये 1 MCQ पडतो. त्याच वेटेजचा हा टॉपिक आहे, खतरनाक टॉपिक आहे, फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉन्टेंट कमी आणि जास्त मार्काला पडतं. केमिकल कायनेटिक्स सुद्धा तसंच होता, म्हणजे कॉन्सेप्ट कमी आहेत, टॉपिक छोटा आहे. थोडक्यात टॉपिक छोटा आहे आणि वेटेज जास्त आहे. हाही तसंच आहे, टॉपिक छोटा आहे बट वेटेज फार जास्त आहे. नीटला बघा कोणता टॉपिक, सॉलिड स्टेट आपण स्टार्ट करणार आहोत आज. कोणता टॉपिक स्टार्ट करणार आहोत? सॉलिड स्टेट. मग सॉलिड स्टेट हे बघा तुम्हाला माहीत आहे की कुठल्याही सबस्टन्सचे 3 स्टेट असतात. कुठल्याही सबस्टन्सचे 3 स्टेट असतात. कुठलाही सबस्टन्स राहो, कुठलाही मॅटर राहो, त्याचे 3 स्टेट असतात. सबस्टन्स म्हणा किंवा तुम्ही त्याला मॅटर म्हणा, कुठलाही सबस्टन्स और मॅटर 3 फेजमध्ये असतात. एक गॅस फेज, एक लिक्विड फेज आणि एक सॉलिड फेज. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गॅस, लिक्विड, सॉलिडमध्ये गॅस आणि लिक्विड आपण हे बघणार आहोत. स्टेट ऑफ मॅटरमध्ये जनरली आपण गॅस बघतो, स्टेट ऑफ मॅटरमध्ये आपण गॅस बघणार आहोत, लिक्विड पण तिथंच बघणार आहोत आणि इथं आज 12वीत बघणार आहोत सॉलिड फेज. हे 2 स्टेट ऑफ मॅटर म्हणून चॅप्टर आहे 11वीला आणि ह्या सॉलिड इथं आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सॉलिड स्टेटचं नीटमध्ये 2 प्रश्न पडतात, फिक्स पडतात, अतिशय सोपा म्हणजे सोपा. चुकून काहीतरी एक पण येऊ शकतो, पण मॅक्झिमम 2 प्रश्न आलेले आहेत. द नेक्स्ट याचं JEEला 1 क्वेश्चन पडतो आणि CETला 2 किंवा 3 प्रश्न पडतात. ओके, बोर्डालाही बघून घ्या तुम्ही आपलं. आता ह्या चॅप्टरमध्ये नेमकं आहे काय काय हे बघ. कधीही आपण मूव्ही बघायला जात असताना आधी ट्रेलर बघतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मूव्ही बघत असताना, कुठलेही पिक्चर बघायला जात असताना थिएटरला आपण त्याचा अगोदर ट्रेलर बघतो. ट्रेलर चांगला असेल तरच पिक्चर बघायला जातो. तसं हा ट्रेलर आहे. सांगा म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आहे काय काय आणि आपल्या डिटेलमध्ये ते कसं कसं शिकायचं आहे. तर क्लासिफिकेशन म्हणजे सॉलिड म्हणजे काय वगैरे वगैरे, इंट्रोडक्शनमध्ये आपण सॉलिड म्हणजे काय वगैरे वगैरे बघणार आहोत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनमध्ये सॉलिडचे प्रकार किती, ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइन बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्येही क्रिस्टलाइनचे परत प्रकार असतात 4, कोव्हॅलेंट, कोऑर्डिनेट, आयोनिक वगैरे वगैरे. मग त्या कोव्हॅलेंटचे किती एक्झाम्पल्स आहेत, 3 फार महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. डायमंड, ग्राफाईट, फुलरिन, त्याचं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर हे परत आपण 11वीत पण करतो, इथेही करतो. आता इथे केलं तर 11वीत करायचं नाही, तिथे केलं तर इथं करायचं नाही. त्याच्यानंतर आहे क्रिस्टलोग्राफी. तर क्रिस्टलोग्राफीमध्ये आपण 7 क्रिस्टल सिस्टीम हे शिकणार आहोत. हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे आणि हा चॅप्टर मी इथूनच स्टार्ट करणार आहे. तुरंत मी इंट्रोडक्शन नाही शिकणार, डायरेक्ट इथून स्टार्ट करणार आहे, मग इंट्रोडक्शन घेणार आहे. आणि चॅप्टरला काहीतरी एनर्जी यावी, फुल टू एनर्जी यावी.
त्याच्यात कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे हाऊ मेनी ॲटम सराउंडेड बाय लिगँड्स. ओके. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी बघणार आहोत की एखाद्या आता बघा एका ऑटोमध्ये किती माणसं बसू शकतात. जनरली रूल आहे गव्हर्नमेंटचा 2च बसवायला पाहिजे. काही लोक 3 बसवतात, काही ॲडजस्ट करून 4 बसवतात. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. मग आता 4 बसवत असताना मग काय करावं लागतं, ते एखादी माणूस पुढे व्हावं लागतं, एखाद्या दिवस मागावं लागतं, तेव्हा सुटेबली 4 बसू शकतात. ह्यालाच म्हणतात पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे किती, कशी, कसं, काय नाही ते डिटेलमध्ये इथं शिकूयात. लिमिटिंग रेडियस रेशो हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. लिमिटिंग रेडियस रेशो त्याच्यानंतर हे पण फार महत्त्वाचं आहे. डिटेल स्टडी ऑफ सम क्रिस्टल. म्हणजे काही कंपाऊंड आहेत, काही कंपाऊंड जे की कोणत्या प्रकारचं क्रिस्टल शो करतात आणि त्याची डिटेलमध्ये माहिती ते शिकणार आहोत. त्याच्यानंतर कुठलाही सॉलिड हा परफेक्ट सॉलिड नसतो, त्यात काही ना काही डिफेक्ट्स असतात. हे तर शिकायचं कोणते डिफेक्ट आहेत. स्कॉटकी, फ्रेंकल असे डिफेक्ट्स आहेत, फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर हे मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. ओके. हे मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड हे NCERT 2020 आणि 21च्या सिलेबसमध्ये कमी केलेलं आहे. बट हे आहे पॉईंट जे NCERTमध्ये ह्या वर्षी आणि पुढल्या वर्षीसाठी विद्यार्थ्यांना कमी केलेलं आहे. ह्या करोनामुळं हे कमी करून टाकलेलं आहे. बट टेन्शन घेऊ नका की हे जे टॉपिक आहे ते तुम्हाला कव्हर करून घेण्यात येतील. त्याच्यानंतर हे फॉर्म्युला ह्या पूर्ण व्हिडिओ कंप्लीट घेतला जाईल. पूर्ण सगळे बीट्स कव्हर केले जातील. एकही बीट सोडला जाणार नाही. ते NCERTमध्ये डिलीट हो किंवा न हो. ओके. झाले असतील तर तुम्ही बघू नका. ओके. तर बघितलात तरी काय फरक पडत नाही. तुम्हाला JEE देता येतं, नीट देता येतं, काही देता येतं. तर नेक्स्ट आहे सगळ्यात शेवटीला आपण एवढं सगळं चॅप्टर बघत असताना कुठेही प्रॉब्लेम बघणार नाही मध्ये. हे सगळा थेरॉटिकल पॉईंट आहेत. डायरेक्ट आपण शेवटीलाच फॉर्म्युलीज आणि प्रॉब्लेम बघणार आहोत, जे की मध्येच बघायला पाहिजे, बट आपण सगळ्यात शेवटीला बघणार आहोत. सगळ्यात शेवटीला डिस्टर्बन्सच नको. थेरॉटिकल पार्ट पूर्ण व्यवस्थित समजून घेऊन लर्न करायचा आणि सगळ्यात शेवटीला फॉर्म्युले लर्न करायचे, समजून घ्यायचे आणि प्रॉब्लेम करायचे. ओके. तर हे आहे ह्या चॅप्टरचा मेन कॉन्टेंट. मग आता आपण सुरू करणार आहोत 7 क्रिस्टल सिस्टीम. तर हे 7 क्रिस्टल सिस्टीम बघण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्हाला युनिट सेल माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? युनिट सेल. युनिट सेल म्हणजे थोडक्यात बाळांनो डब्बा. युनिट सेल म्हणजे थोडक्यात बाळांनो डब्बा. हे खोडतो मी, तुम्हाला माहीतच आहे. लहानपणापासून कुठल्याही लहान लेकराला विचारतं सांगता येतं की बाबा सांग. तर युनिट सेल म्हणजे काय असतो बाळांनो? युनिट सेल म्हणजे स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द क्रिस्टल लॅटिस. तर बाळांनो हे बघा, स्मॉलेस्ट पोर्शन कसं असतो? स्मॉलेस्ट पोर्शन का असा असतो का? स्मॉलेस्ट पोर्शन हे बघा 3D स्ट्रक्चर काढतो मी. 3D स्ट्रक्चर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना येत पण असेल 3D स्ट्रक्चर काढायला. हे बघा 3D स्ट्रक्चर. हे बघा एक क्यूब आहे, ह्यालाच युनिट सेल म्हणतात. हे स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द क्रिस्टल लॅटिस. हे बघा, स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द क्रिस्टल लॅटिसचा एक स्मॉलेस्ट पोर्शन आहे, ह्यालाच युनिट सेल म्हणतात. आणि ह्या युनिट सेलमध्ये लक्षात ठेवा, ह्या युनिट सेल म्हणजे थोडक्यात ही एक रूम आहे. ह्या भिंतीचा डिस्टन्स जे काय आहे, ह्या भिंतीचा जे काही डिस्टन्स आहे त्याला A म्हणा. ह्या भिंतीचा जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला B म्हणा. आणि ह्या भिंतीचा जो काही डिस्टन्स आहे कॉर्नर टू कॉर्नर बघत आहोत C म्हणा. म्हणजे काय डिस्टन्स आहे, म्हणजे ह्याला एज लेंथसुद्धा म्हणता येतं. काय म्हणता येतं? एज लेंथ. तर लक्षात ठेवा, हे ABC हे काय आहेत बाळांनो? हे सगळे एज लेंथ आहेत. काय आहेत? एज लेंथ. कारण की कॉर्नरला आपण एज म्हणतो. तर लक्ष द्या, इथून इथपर्यंत हे एज लेंथ A, इथून इथपर्यंत हे एज लेंथ B, इथून इथपर्यंत हे एज लेंथ C. हे एज आणि त्याची लेंथ म्हणजे A, हे एज त्याची लेंथ म्हणजे B, हे म्हणजे एज आणि त्याची लेंथ म्हणजे C. दीज आर द एज लेंथ. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बाळांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एच्या समोरचा जो अँगल असतो B आणि C मधला त्याला अल्फा म्हणतात. एच्या समोरचा अल्फा. हे बघा, ह्या B आणि Cचा जो अँगल आहे त्याला अल्फा म्हणायचं. तुमच्या घरातली हे 2 भिंतीच्या मधला जो अँगल असतो त्याला काय अँगल असतो की नाही? 90 असतो. आपले घर चौकोनी असतो. तर प्रत्येक बाळांनो असं उभ्या भिंतीचाही अँगल घेतलात तर काय तर 90च येतं. 2 भिंतीमधलाही अँगल बघितलात तर 90च असतं. कळते का तुम्हाला? स्लॅब आणि भिंतीचा अँगलही बघितलं तर काय असतो? 90च असतो. जसं अँगल
आपल्या इथं 90 असतं, इथं यांचं काय काय ते बघायचं आहे. सध्याला आपण त्यांना अल्फा बीटा गॅमा असं इंडिकेट करायचं आहे. आपल्याला 90 म्हणायचं नाही. ते आहे की नाही आपण नंतर बघणार 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, एच्या समोरचा जो अँगल असेल ते अल्फा असेल, बीच्या समोरचा जो अँगल असेल ते काय असेल, बीटा असेल. सोपं आहे. एच्या समोरचा अल्फा, एच्या समोरचा अल्फा, ए अल्फा ए, बी बीटा बी, बीटा बी, आणि सीच्या समोरचा काय असेल, ऑब्व्हियसली गॅमा. तर लक्ष द्या, अल्फा बीटा आणि गॅमा हे काय आहेत बाळांनो, ॲक्सियल अँगल्स आहेत. ॲक्सियल अँगल्स आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की युनिट सेलचे 4 प्रकार पडतात बाळांनो. युनिट सेलचे 4 प्रकार पडतात. युनिट सेलचे किती प्रकार पडतात, 4 टाईप्स असतात. टाईप्स ते डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. आज शॉर्टकट मी सांगतो की युनिट सेलचे 4 प्रकार पडतात. म्हणजे हे लक्षात ठेवा, इथं कॉर्नरला जे असतं ते लॅटिस पॉईंट असतं. का असतं, लॅटिस पॉईंट असतात. ओके, ह्यांची अरेंजमेंट जर वेगवेगळ्या प्रकारे झाली तर बाळांनो इथं 4 प्रकारचे कंपाऊंड तयार होतात. हे एक SC म्हणजे सिम्पल क्युबिक, एक आहे BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक. हे डिटेलमध्ये ह्याचं लॉंग फॉर्म, याचं स्ट्रक्चर, याचं काय काय ते नंतर बघूयात. सध्या इथे हे सगळं कुठं बघायचं सर, तर हे सगळं इथं क्रिस्टलोग्राफीमध्ये बघायचं आपल्याला, डिटेलमध्ये सगळं. मग सर क्रिस्टलोग्राफीमध्ये बघायचं असेल तर आज का बघत आहोत, कारण की हे मला फक्त तुम्हाला 7 क्रिस्टल सिस्टीम मस्त सांगायचं आहे. पहिलाच लेक्चर तुमचा भारी व्हायला पाहिजे, पहिल्यांदाच तुम्हाला वाटायला पाहिजे टॉपिक सोपा आहे राव, म्हणून मी 7 क्रिस्टल सिस्टीम आधी घेतो आणि मग इंट्रोडक्शन घेतो. ओके, बट 7 क्रिस्टल सिस्टीम येण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट येणं गरजेचं आहे. खरं तर मी खरं तर ते तसंही लर्न करून घेऊ शकतो, बट थोडंसं कॉन्सेप्च्युअली जर विद्यार्थ्यांना आणखीन जास्त चांगलं समजलं जातं. लर्न करण्यापेक्षा पाठ करण्यापेक्षा समजून पाठ केलं बरं, नुसतं रट्टा मारण्यापेक्षा. ओके, तर हे बघा, तर हे सिम्पल क्युबिक, हे BCC, नंतर आहे FCC आणि नंतर आहे EC. सिम्पल क्युबिक तुम्ही लिहून घेऊ शकता तुमची मर्जी. बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक आणि एंड सेंटर्ड. तुम्ही एवढंही लिहू शकता. ह्याला सिम्पल पहिले शब्द लिहू शकता, बॉडी, हे फेस आणि हे एंड सेंटर. तर हे एवढे लिहून घेऊ शकता तुम्ही. तर प्रकार किती आहेत, सिम्पल क्युबिक, BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक आणि एंड सेंटर्ड. तर हे एवढे प्रकार आहेत युनिट सेलचे. आता तुला ऑब्व्हियसली कळायलाच असेल की युनिट सेल हा स्मॉलेस्ट युनिट आहे. हा काय आहे, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट आहे. स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ अ क्रिस्टल लॅटिस. कुठल्याही क्रिस्टल लॅटिसचा स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट आहे हा. आणि ह्याचं स्ट्रक्चर असं असतं, त्याची एज लेंथ ABC आणि त्याचा अँगल अल्फा बीटा गॅमा. आणि मग ह्याचे प्रकार असतात 4, सिम्पल क्युबिक, BCC, FCC आणि EC. ओके, आता हे समजलं की तुम्हाला ऑब्व्हियसली 7 क्रिस्टल सिस्टीम समजेल. तर फास्ट ज्या चॅप्टरचं उद्घाटन आपण केलं आहोत त्या चॅप्टरचे सगळे पॉईंट लिहून घ्या. ते किती मार्काला पडले तेही लिहून घ्या. त्याच्यानंतर हे सिम्पल क्युबिक आता स्टार्ट करूया. चॅप्टर सुरू झाला. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट बीट बघणार आहोत. आणि जे इम्पॉर्टंट बीट बघणार आहोत ते आहे 7 क्रिस्टल सिस्टीम. आणि ते समजावं तुम्हाला व्यवस्थित, म्हणून हे युनिट सेल येणं गरजेचं आहे. आणि ह्याला आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. एक लक्षात ठेवा, कुठं तुम्ही कोपऱ्यात लिहू शकता, दिस बीट्स सी इन डिटेल नेक्स्ट. किंवा पॉईंट नंबर कोणता आहे बाबा, पॉईंट नंबर 5 मध्ये बघणार आहोत. तुम्ही असं कुठं लिहून ठेवू शकता. फटकन इथंच ह्या व्हिडिओला पॉज करा और स्क्रीनशॉट काढा आणि एवढं लिहून घ्या. आणि मग आपण पुढे बघूयात द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिस्टल सिस्टीम, 7 क्रिस्टल सिस्टीम. ओके, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथे व्हिडिओ पॉज करा. इथे क्लॅरिटी जास्त आहे आणि लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण खतरनाक सगळ्यात महत्त्वाचं बीट घेऊन येणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये. ह्या सॉलिड चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बीट आहे तो आहे 7 क्रिस्टल सिस्टीम.
तो आहे 7 क्रिस्टल सिस्टीम. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगून टाकतो. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं कुठेतरी कोपऱ्यात सांगून टाकतो, तर कुठलाही सबस्टन्स, कुठलाही जो क्रिस्टल असतो, कुठलाही क्रिस्टल जो असतो म्हणजे सॉलिड सबस्टन्स. आता मग तुम्हाला हे तर कळालं की कुठल्याही मॅटरचे 3 प्रकार असतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. तर जो सॉलिड असतो ना बाळांनो, जो सॉलिड असतो तो सॉलिड, कुठलाही सॉलिड असेल, जर तो क्रिस्टलाइन सॉलिड जर असेल तर बाळांनो, जर तो क्रिस्टलाइन असेल, बरं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे की सॉलिड जमत नाही, क्रिस्टलाइन सॉलिड पाहिजे. आणि सॉलिडचे मेन 2 प्रकार असतात, कोणते? क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. आपण हे बघणार आहोत इंट्रोडक्शनमध्ये, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आपण डिटेलमध्ये ह्या अख्ख्या चॅप्टरमध्ये अमॉर्फस नाही बघणार, आपण फक्त क्रिस्टलाइन बघणार. तर क्रिस्टलाइन कंपाऊंडचे सुद्धा 7 प्रकारे. मग क्रिस्टलाइन कंपाऊंडचं जर वेगवेगळ्या जर अरेंजमेंट भेटलं तर 7 प्रकारचे क्रिस्टलाइन कंपाऊंड भेटतात. किती? 7 क्रिस्टल सिस्टीम भेटतात. किती? 7 क्रिस्टल सिस्टीम भेटतात. म्हणजे तुम्हाला 7 प्रकारचे क्रिस्टल्स आहेत ह्या जगामध्ये. किती प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम आहेत? 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम आहेत. लक्षात ठेवा, ह्या जगात पूर्ण ह्या क्रिस्टलमध्ये, ह्या सॉलिडमध्ये, क्रिस्टल्समध्ये फक्त 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम आहेत. आणि त्या 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीममध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं, ते जे कॉर्नरचे ॲटम असतात त्यांना लॅटिस पॉईंट म्हणतात. त्यांचं जर वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट जर केलं, जर बाळांनो इथं लक्ष द्या, ह्या 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये लॅटिस पॉईंटचं, हे बघा, लॅटिस पॉईंटचं अरेंजमेंट केलं, जर वेगळ्या प्रकारे जर लॅटिस पॉईंटचं अरेंजमेंट जर केलं तर बाळांनो 14 तुम्हाला ब्रॅवियस लॅटिस भेटतात. काय भेटतात? ब्रॅवियस लॅटिस. म्हणजे 7 क्रिस्टल सिस्टीमचं वेगवेगळ्या प्रकारे जर छान अरेंजमेंट जर आपण केलं तर, म्हणजे त्यांचं ॲटमचं वेगवेगळ्या प्रकारे मोडून तोडून जर वेगवेगळं असं बनवून प्रयत्न केला तर बाळांनो 7 क्रिस्टल सिस्टीमचं 14 ब्रॅवियस लॅटिस भेटतात. म्हणजे स्ट्रक्चर भेटतात. काय भेटतात? स्ट्रक्चर. मग आपण घर बांधताना थोडंसं मोठं रूम छान केलं तर त्याला हॉल म्हणतात, मग 12 बाय 12चं बेडरूम म्हणतात, मग किचन, जे आपण अरेंजमेंट करतो ना की आपल्या हॉलचं, भिंतीला छोटं मोठं केलं की आपण त्याच्यानुसार हॉल, हे बेडरूम, हे बाथरूम, हे किचन असं अरेंजमेंट करतो, हे स्टडी रूम. तसं बाळांनो 7 क्रिस्टल सिस्टीमच्या मध्ये जे पॉईंट्स असतात, जे भिंती तुम्ही म्हणता येईल तर लॅटिस पॉईंटचं वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट केलं तर तुम्हाला 14 प्रकारचे ब्रॅवियस लॅटिस भेटतात. हे तुला माहीत राहणं गरजेचं आहे. हे डिटेलमध्ये नंतर सांगतो, इथं लक्ष द्या. तरी बघा 7 क्रिस्टल सिस्टीम. मग 7 क्रिस्टल सिस्टीम कोणकोणत्या आहेत बाबा? 7 क्रिस्टल सिस्टीम कोणकोणत्या आहेत? हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, हे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. मग सर असं शॉर्टकटमध्ये का लिहिलेत? कारण की तुम्हाला माहीत राहणं फार गरजेचं आहे की ना काय म्हणतात कब तक. हे बघा बाळांनो, कब, हे बघा कब तक, हे बघा कब तक ओ मोना, कब तक ओ मोना तेरे लिए, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. लक्षात ठेवून घ्या, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. फटकन म्हणायचं का? लिहित असताना कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. एक्झाममध्ये ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तेवढ्याच छोट्याशा जागेत लिहायचं. आता समजा एक क्वेश्चन पडलेला आहे, तिथं चार ऑप्शन आहेत, तिथं तेवढंच लिहायचं कब तक ओ. हे म्हणजे हे इंग्लिशमध्ये फक्त एवढं वर्ड लिहायचं, वाक्य म्हणायचं पूर्ण, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना असं म्हणायचं. बट लिहायचं काय? लिहायचं एवढंच, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. म्हणा लवकर माझ्यासोबत, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. म्हणा वन्स मोर, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. असं फटकन 7 क्रिस्टल सिस्टीम काढायचं बाळांनो, असं फटकन 7 क्रिस्टल सिस्टीम काढायचं. लक्ष द्या, असं फटकन 7 क्रिस्टल सिस्टीम काढून घ्यायचं बाळांनो, इथं लक्ष द्या.
म्हणजे कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, ह्याच्यामध्ये बाळांनो हे सी म्हणजे काय, सी म्हणजे क्युबिक. मी मुद्दाहून त्याला ब्ल्यू पेन ठेवतो, पुढचं वाक्य पूर्ण कंटिन्यू करतो. कब तक, हे बघा क्युबिक, हे त म्हणजे काय असतो, टेट्रागोनल असतो. काय असतो, टेट्रागोनल असतो, टेट्रागोनल असतो, टेट्रागोनल. नंतर ओ म्हणजे काय, ओ म्हणजे ऑर्थोरॉम्बिक असतो. काय असतो, ऑर्थोरॉम्बिक क्रिस्टल सिस्टीम असतो. त्याच्यानंतर बघा यम म्हणजे काय असतो, मोनोक्लिनिक असतो, मोनोक्लिनिक स्ट्रक्चर असतं. हे टी म्हणजे काय, हे ट्राय क्लिनिक, एक लक्षात बी ठेवा, काय क्लिनिकच्या खाली क्लिनिक, ट्राय क्लिनिक, मोनोक्लिनिक, ट्राय क्लिनिक. नंतर हे एच म्हणजे काय असतो, एच म्हणजे हेक्झागोनल असतो, हेक्झागोनल. हां, काय म्हणायचं यालाच, हेक्झागोनल असतो, हेक्झागोनल. आणि आर म्हणजे काय असतो, हे आर म्हणजे हे बघा लक्ष द्या, रोम्बो, हे बघा रोम्बो हेड्रल, रोम्बोहेड्रल. आणि ह्यालाच तुम्ही असंही म्हणू शकता, ह्यालाच तुम्ही ट्रायगोनल सुद्धा म्हणू शकता, ट्रायगोनल, रोम्बोहेड्रल म्हणा किंवा ट्रायगोनल म्हणा. तर हे आहेत बघा, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. सी म्हणजे काय, क्युबिक, टी म्हणजे काय, ट्रायगोनल, ओ म्हणजे काय, ऑर्थोरॉम्बिक, एम म्हणजे काय, मोनोक्लिनिक, टी म्हणजे काय, ट्रायक्लिनिक, एच म्हणजे काय, हेक्झागोनल, आर म्हणजे काय, रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल. परत बघा, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, पटकन सांगतायला पाहिजे, क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल. असं फटफटफट हे तुम्हाला पाठच पाहिजेत. फक्त तुम्ही एवढंच शॉर्टकट लिहायचं परीक्षेमध्ये, एवढं सगळं आठवायचं, म्हणजे त्याचं नाव तुम्हाला यायला पाहिजे, त्याचं नेम तुम्हाला यायलाच पाहिजे, त्याचं नेम तुम्हाला यायलाच पाहिजे बाळांनो, यायलाच पाहिजे. द नेक्स्ट बाळांनो इथे लक्ष द्या. मग हे क्यूबचे किती प्रकारचे, मग क्यूबला जर वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केलं तर त्याचे 3 स्ट्रक्चर लॅटिस भेटतात, त्यालाच म्हणतात ब्रॅव्हियस लॅटिस. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं, हे बघा हे झाले 7 क्रिस्टल सिस्टीम. हे काय झाले बाळांनो, हे 7 क्रिस्टल सिस्टीम झाले, 7. आता ब्रॅव्हियस लॅटिस किती असतात, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ब्रॅव्हियस लॅटिस किती असतात, 14 असतात. ह्यांची बेरीज करून बघा 14 येते. हे काय, हे बघा, हे किती झाले 5, 5 आणि 4 किती झाले 14, 14 आणि 2 किती झाले 16. हे बघा, काही सांगतो मी येड्यावनी, इकडे काय, हे बघा किती झाले 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, हे 12 13 14. एवढं सोपं आहे हे, एवढं सोपं आहे हे बघा. तर हे 14 झाले ब्रॅव्हियस लॅटिस. मग ते कोणकोणते आहेत ते सांगण्यासाठी मी तुम्हाला टाईप सांगितलं तेव्हा, हे कोणकोणते आहेत तर तुम्हाला मागे सांगितलं बघा, युनिट सेलचे, लक्ष द्या बाळांनो, युनिट सेलचे किती प्रकार पडले होते हो, 4 प्रकार पडले होते. कोणते, SC, BCC, FCC आणि EC पडले होते. आता सांगितलं या व्हिडिओच्या जस्ट अगोदर. तर बाळांनो हे बघा, SC, तर ह्याचे हे 3 असतात बघा, हे 3, ह्याचे 3 म्हणले की हे येते SC, BCC, FCC. मग 2 म्हणजे कोण, हे 2, एवढे दोघंच. कोणते, SC आणि BCC. 4 म्हणजे हे 4चे 4 आले, ते 4चे 4, 4 म्हणजे 4चे 4, SC, BCC, FCC आणि EC, कॉमा कॉमा. आता 2च आहेत. आता ही मोना आहे बाळांनो, ही मोना फॉरेनची बाई आहे, ती सरळ SC म्हणती नाहीतर EC म्हणती. यस ऑर नो, मोना, यस ऑर नो, SC किंवा EC. यस म्हणती किंवा एंड म्हणती सरळ, काय म्हणती, यस ऑर एंड म्हणते ती, एंड सेंटर्ड, लक्षात ठेवा. आता हे 1 1 1 आहे, तर ऑब्व्हियसली हे काय असेल, SC, म्हणजे सिम्पल क्युबिक, त्यालाच प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात, प्रिमिटिव्ह, लक्षात राहू द्या. तर हे झाले काय, ब्रॅव्हियस लॅटिस. हे काय झाले हो, ब्रॅव्हियस लॅटिस. आता हे मुद्दामने काढलं की हे काढल्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित समजलं. म्हणजे ह्या क्युबिकला वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केलं होतं. एक सिम्पल क्युबिक भेटतं, ह्या क्यूबला अरेंज केलं होतं बॉडी सेंटर्ड पण भेटतं, ह्या क्यूबला अरेंज केलं तर फेस सेंटर पण भेटतं. तर ह्याला बघितलं तर हे बघा, 3 म्हणलं तर हे 3, 2 म्हणलं तर हे 2, 4 म्हणलं तर सगळेच
हे आता मोना फक्त मोना काय म्हणते एस सी और ई सी, बाकी सगळे एस सी एस सी एस सी. तर हे अशा प्रकारे हे तुम्हाला डायग्राम काढलं तर सगळं व्यवस्थित जातं. म्हणून तर ते युनिट सेल आधी सांगितलं तुम्हाला, जेणेकरून अशा गोष्टी फट 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 समजायला पाहिजेत. आता या त्या क्युबिकमध्ये त्या क्युबिकचा डिटेल स्ट्रक्चर कसा असतो, तर क्युबिकचं एज लेंथ कसं असतं मला सांगा. एका क्यूबमध्ये त्याचे सगळे अँगल कसे असतात, लेंथ कसे असतात सेम. क्यूब म्हणलं की सगळेच लेंथ कसे असतात, सेम असतात. तर बाळांनो लक्ष द्या. तर इथं आता मी शॉर्टकट सांगतो. आता इथं बघा, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग आणि एंडचं सगळं सेम असतं बघा. इथं 7 आहेत ना, 7 मध्ये बघा हा आणि हा सेम असतो. रोम्बोहेड्रल आणि क्यूबिक ह्या दोघांचं एज लेंथ काय असतो, सेम असतो. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. तर इथेही असतं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. परत ह्या दोघांचं सेम असतं बघा. हे बघा टेट्रागोनल आणि हेक्झागोनलचं सेम असतं बघा. टेट्रागोनल हेक्झागोनल नल नल टेट्रागोनल हेक्झागोनलचं सेम असतं. काय सेम असतं, तर ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. इथं काय होतं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. इथं काय दोघांचं काय, ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. म्हणजे एची एज लेंथ आणि बीची एज लेंथ सेम आहे, बट सीची एज लेंथ थोडी कमी जास्त आहे, म्हणजे सेम नाही. ओके, हे असं आहे ह्या दोघांची मिनिंग. हे मधले जे तिघही आहेत हे सगळेच काय म्हणतात, ए इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. ए इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. ए इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. हे दोघं ऑल इक्वल, हे एक नॉट इक्वल, हे मधले तिन्ही काय असतात बानो, नॉट 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 नॉट. किती सोपं आहे लर्न करायला. कडेचे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, त्याच्यानंतरचे ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. हे काय होतं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. हे काय आहे, ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. आणि मधले तिन्ही कसे आहेत बाळांनो, ए इज इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. हे झालं आता एज लेंथ. हे पडतं बरं, हमखास पडतं, हेच परीक्षेत पडतं. हे काय पडत नाही उगं मला सांगायचं सांगितलं ब्रायवेसलाटीस, बट हे 100% परीक्षेत पडतं. काही विचारतात ट्राय क्लिनिकमध्ये ॲक्झियल लेंथ किंवा एज लेंथ काय विचारतात, एज लेंथ काय विचारतात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला असं पाठच पाहिजे. आणि ते परीक्षेत कसं पडतं आणि कसं आठवायचं तेही मी तुम्हाला फास्टमध्ये छोट्या जागेत सांगतो नंतर. अँगल, तर अँगलमध्ये बघा ह्या क्यूब तर तुम्हाला क्यूबमध्ये माहिती आहे, क्यूब म्हणलं तर सगळे 90 असतं. तर लक्ष द्या, कब तक ओ ह्या तिघांचंही अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. ह्या तिघांचंही असं असतं बाळांनो, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. असं असतं. हे तीन कसे असतात, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. म्हणजे त्याचे सगळेच अँगल 90 आहेत. का आहेत, 90 आहेत. आता इथं लक्ष द्या, ही मोना काय म्हणते बघा. मोना प्रत्येक वेळेस काहीतरी शानपण करते बाळांनो. मोना काय म्हणते बघा, मोना म्हणते अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 बट बीटा इज नॉट इक्वल टू 90. लक्षात ठेवा. म्हणजे मोना ही फॉरेनची बाई आहे, फॉरेनची. मोना ही शब्द भारतीय बाईचं असतं की फॉरेनचं बाई असतं, फॉरेनची बाई म्हणते ते बघा एस सी नाही तर ई सी, यस ऑर नो. चाल तसं बाळांनो ही सुद्धा इथं म्हणते. इथं सरळ अल्फा, समजा आपण अल्फा बीटा आणि गॅमा असं कन्सिडर केलं तर अल्फा म्हणजे सकाळ, बीटा म्हणजे काय, बीटा म्हणजे दुपार, आणि गॅमा म्हणजे काय, संध्याकाळ किंवा रात्र. असं सपोज करूयात. तर मोना काय म्हणते, हे बघा सकाळ संध्याकाळ 90 चलतं बट दुपारी 90 चलत नाही. मोना काय म्हणते, सकाळ संध्याकाळ 90 चलतं बट दुपारी 90 चलत नाही. सकाळ संध्याकाळ 90 चलतं बट दुपारी 90 चलत नाही. हे तुम्हाला लर्न करण्यासाठी, कारण की परीक्षेत फसवलं जातं. इथं अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 म्हणलं जातं, पोरगं पटकन टिक करतं. बट बाबा त्याला माहीत राहणं गरजेचं आहे, अल्फा इज इक्वल टू, अल्फा आणि गॅमा हे 90 आहेत. हे लक्ष दे, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 आहे, बीटा नॉट इक्वल टू 90 आहे. तुला हे येणं गरजेचं आहे.
चला लक्ष द्या. त्याच्यानंतर ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक हे टोटली असिमेट्रिक आहे. इथं अल्फा, इथं लक्ष द्या, अल्फा नॉट इक्वल टू बीटा, द बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा, द गॅमा इज नॉट इक्वल टू 90. कोणीही इक्वल नाहीत आणि कोणाचाही अँगल 90 नाही. हा टोटली असिमेट्रिक आहे. हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो डबल. त्याच्यानंतर हे बघा हेक्झागोनल. ह्याच्यामध्ये काय असतं, अल्फा इज इक्वल टू, हे बघा अल्फा इज इक्वल टू बीटा आणि बीटा इज इक्वल टू 90 आणि गॅमा इज इक्वल टू 120. गॅमा इज इक्वल टू 120. सोपं आहे की एवढ्या सगळ्यामध्ये एकच 120 आहे, तो हेक्झा म्हणजे 6, 6 6 12. हेक्झा म्हणजे 6, 6 6 12, म्हणजे 12वालं एकच आहे, ते कोण आहे, 6वालं. ते 6वालं 12वालं होतं बघा. म्हणजे हेक्झागोनल्स काय होतं, 120. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90, बट गॅमा, हे बघा गॅमा इज इक्वल टू 120. आणि आता राहिला आपल्या सगळ्या शेवटीला रंभा, रॉम्बोहेड्रल. आपण हिला म्हणू शकतो रंभा. काय म्हणणार तुम्ही याला, रंभा. रंभा काय म्हणते बघा, रंभा ही फॉरेनची आहे की भारताची आहे. रंभा हे नाव जनरली भारतात आहे. हे बघा मग रंभा काय म्हणते, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 90. म्हणजे भारतातली बाई म्हणते, हे बघा अल्फाचा अँगल, बीटाचा अँगल, गॅमाचा अँगल सगळ्यांचं सेम आहे. म्हणजे भारतामध्ये हिंदू, मुस्लिम आणि शीख सगळे समाज इक्वल आहेत, बट कोणीही 90 घेत नाही. असं कोण म्हणती, रंभा म्हणती. रंभा म्हणते ऑल आर इक्वल बट नॉट इक्वल टू 90. म्हणते रंभा म्हणते 90 घेऊ नका. तर अशा प्रकारे इन शॉर्टमध्ये हे सगळं झालं. राहिले हे एक्झाम्पल्स. देर इज चान्सेस की परीक्षेत नीट आणि जेमध्ये आजपर्यंत पडले नाहीत बट पडू शकतात, म्हणून तुम्ही हे एक्झाम्पल लर्न करू शकता. लिहा आणि त्या एक्झाम्पल्सला लर्न करून ठेवा. म्हणून मी आधीच लिहून ठेवले ते एक्झाम्पल्स. लक्ष द्या. तर हे 7 क्रिस्टल सिस्टीम अतिशय महत्त्वाचे आहे. आता परीक्षेत जर प्रश्न पडला तर ते कसं सॉल्व करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही क्विक ह्याला लिहून घ्या किंवा मी फास्टमध्ये रिव्हिजन करून देतो आणि नंतर ह्या व्हिडिओला पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा, हे लिहून घ्या. तर स्टार्ट करूयात. तर 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये काय असतं, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना, कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. मग क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, रॉम्बोहेड्रल. हे बघा इथं काय 32, काय म्हणायचं 32 42 1 1 1, 32 42 1 1 1. काय म्हणायचं इथं, काय म्हणायचं 32 42 1 1 1, 32 42 1 1 1. ह्यांची बेरीज किती होते, 14 होते. त्यालाच म्हणतात ब्रॅव्हियस लॅटिस. 32 42 42 1 1 1, 32 42 1 1 1. मध्ये कोण असतात ते तुम्हाला माहिती आहे, मी आत्ता सांगितलेलं आहे ते. ओके. त्याच्यानंतर हे बघा कडेचे काय असतात, हे बघा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. एज लेंथ बघा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. नंतर हे 2 काय असतात, ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. आणि 3 काय असतात मधले, हे 3ही काय असतात, अल्फा इज ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. त्याच्यानंतर इथं बघा हे सुरुवातीचे 3 काय असतात, हे सुरुवातीचे 3 असतात, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. म्हणजे तिघांनाही 90 जमतं. मोना म्हणते सकाळ संध्याकाळ 90 पाहिजे, दुपारी 90 नको. त्याच्यानंतर हे बघा ट्रायक्लिनिक काय म्हणतं, हे बघा अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90. काहीच नाही, असिमेट्रिक आहे टोटली. त्याच्यानंतर हे काय म्हणतं बघा हेक्झा म्हणतं अल्फा बीटा 90 बट गॅमा 120. 6 आहे 12, 6चं 12, 6चं 12. त्याच्यानंतर आपली रंभा काय म्हणते बघा, रंभा म्हणते अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 90. आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स तुम्ही हे एवढं स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा, तुरंत लिहून घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो हे परीक्षेत हे एवढं मोठं असेल, तुम्हाला टेन्शन असेल सर हे एवढं मोठं टेबल आठवायचं कसं, हे एवढं मोठं टेबल सर लिहायचं कसं. ओके. हे परीक्षेत कसं आठवायचं तेही सांगतो तुम्हाला मी, तुरंत सांगतो. नीट किंवा जेईला प्रश्न पडलेला असेल तर ते क्वेश्चन आणि विथ हे कसं करायचं हे सगळं सांगतो तुम्हाला मी. हे लवकरातल्या लवकर लिहून घ्या. बेस्ट ऑफ लक.
तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, समजा हा असा प्रश्न पडलेला आहे, ऑर्थोरॉम्बिक क्रिस्टल सिस्टीमचं एज लेंथ आणि ॲक्झिल अँगल सांगा. आणि इथं समजा ऑप्शन दिले असतील. मी ऑप्शन दिलं नाही कारण की ऑप्शन दिले असतील मी तुला सांगतोय, कारण की आता मी एवढ्याच जागेमध्ये, समजा प्रश्न एवढाच पडला तर एवढ्याच जागेमध्ये हे एवढं टेबल कसं काढायचं. तर साधी गोष्ट आहे, पटकन छोट्याशा अक्षरामध्ये तर काय जे काय ऑप्शन असतील त्या ऑप्शनच्या तिथंच छोट्याशा अक्षरातलं म्हणायचं. कब तक ओ मोना तेरे लिए ही रोना. हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला माहिती आहे हे ऑर्थोरॉम्बिक म्हणजे का तुमचं इथं आहे. आणि हेही माहीत आहे की हे आणि हे बघा, ह्या दोघांचं काय एज लेंथ सेम आहे. ह्या दोघांचं एज लेंथ काय सेम आहे. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ह्या ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी तिथं बघा. आणि ह्या तिघांचं काय आहे, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आहे. एक तर झालं, लेंथ झालं. त्याच्यानंतर अँगलमध्ये मी म्हणलं होतं की ह्या तिघांचा अँगल सेम आहे. तिघांचा अँगल काय आहे की अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 आहे. मग मोना म्हणते अल्फा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 9. हे बघा, अल्फा गॅमा 90 बट बीटा नॉट 90. ट्रायक्लिक सगळंच असिमेट्रिक आहे. हेक्झामध्ये 120चं एक अँगल आहे. आणि रंबा सगळंच ओके बट नॉट 90. असं पाठ पाहिजे झालं की लगेच इथं कुठला ऑप्शन हे टिक आणि समोर लगेच लिहून टाकायचं. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. बट लक्षात ठेवा म्हणायचं लगेच तुरंत. इथं काय म्हणायचं, तुरंत म्हणायचं बट अल्फा इज इक्वल टू, हे बघा, बट अल्फा इज इक्वल टू बीटा आणि बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. हे आहे आन्सर. क्विक एका सेकंदाच्या आत आन्सर इथं. हे बघा, मी तुम्हाला लगेच अप्लायसुद्धा करून दाखवलं, तुरंत अप्लाय करून दाखवलं बाळांनो. तर हे झाल्यानंतर हे तुम्ही लिहिलं असाल तर मी तुम्हाला एक 2-3 पॉईंट सांगतो त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे तुम्ही नोट म्हणून लिहिचाल. आणि हाही प्रश्न याच्या खाली लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला क्विक आन्सर सांगता यावं असं फटकन. तर फक्त एका शॉर्टकटनं तुम्ही लगेच कम्पेअर करू शकता, तुरंत छोट्याशा जागेत करू शकता. कब तक ओ मोना तेरे लिए, हे बघा तेरे लिए, हे बघा तेरे लिए ही रोना. तुरंत ह्या दोघांचं एज लेंथ काय असतं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ह्या दोघांचं काय असतं, ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. ह्या तिघांचं काय असतं, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. त्याच्यानंतर ह्या तिघांचं एज लेंथ काय असतं, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 असतं. मोना काय म्हणते, मोना म्हणते अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. हे बघा, बीटा झालं चुकून. अल्फा इज इक्वल टू, ती काय म्हणते संध्याकाळ 90 चालतं बट दुपारी 90 चालत नाही म्हणते मोना. आणि ट्रायक्लिनिक तर अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90. हेक्झा म्हणतं अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 बट गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. आणि रंभा म्हणते अल्फा इज इक्वल टू बीटा, ओहो, बीटा इज इक्वल टू गॅमा, ओहो, बट नॉट इक्वल टू 90, ओहो. तर अशा प्रकारे एवढ्या फास्टमध्ये 2 मिनिटात होऊ शकतं. जे मी तुम्हाला मागच्या 20 मिनिटापासून समजून सांगतोय ते 2 मिनिटात झालं. आणि तुरंत ह्याचे ब्रॅव्हियस लॅटिस जर कोणी विचारलं, यांचं ब्रॅव्हियस लॅटिस जर कोणी विचारलं तर तुरंत म्हणायचं 32, 42, 1, 1, 1. ते कोणते आहेत तेही तुम्हाला सांगितले आहेत. असं विदिन अ फ्रॅक्शन तुम्हाला सांगता येतं, विदिन अ फ्रॅक्शन सांगता येतं बाळांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळे पॉईंट बघून घ्या. आता मी तुम्हाला नोट म्हणून 2 गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर ओके, हे नोट म्हणून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तर फटकन इथं शॉर्टकटमध्येही आता मी जर लिहिलं होतं तर चुकून मी खोडलो, बट तुम्ही हे इन शॉर्ट म्हणून हे एवढं लिहून ठेवू शकता. हे एवढं लॉंग लेंग्दी लिहिल्यानंतर इन शॉर्ट म्हणून, हे बघा, इन शॉर्ट म्हणून तुम्ही असंही लिहून ठेवू शकता. बघा आत्ताच लिहून ठेवा इन शॉर्ट म्हणून पटकन. कब थक ओ मोना तेरे लिए ही रोना. फटपट हे दोघं सेम, हे दोघं सेम, हे तिघं सेम. नंतर हे 3 सेम, हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं. खटखट 32, 42, 32, 42.
एक 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 हे सगळं व्यवस्थित इन शॉर्टमध्ये पण लिहून ठेवा, हे प्रश्न पण लिहून ठेवा. याच्यानंतर 3-4 नोट आहेत, ते मी नोट सांगतो आणि हा व्हिडिओ इथंच आपण संपूयात आणि नेक्स्ट सॉलिड चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे नोट्स सांगण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो, तर बाळांनो हा चॅप्टर एवढा भारी मी तुम्हाला शिकवेन, एवढा भारी मी तुम्हाला शिकवेन की तुम्ही ह्या चॅप्टरचा डॉन होणार बाळांनो. तुम्ही तुमच्या रक्तात बाळांनो मी सॉलिड चॅप्टर घुसवून टाकेन बाळांनो, रक्तात तुमच्या सॉलिड चॅप्टर. हा तर बाळांनो फार फार माझा आवडीचा चॅप्टर आहे, कारण की हा चॅप्टर एकदम सोपा आणि फार महत्त्वाचा आहे. सगळेच चॅप्टर माझ्या ओळखीचे आहेत, आवडते आहेत, बट बाळांनो हे चॅप्टर एकदम तुम्हाला एवढं सोपं करून सांगेन की तुमच्या रक्तात बाळांनो का असेल, सॉलिड चॅप्टर असेल. सॉलिड चॅप्टर कधीही झोपेतून उठून विचारलं की सांग रे, की दणकन सांग त्याला पाहिजे. कुठल्याही एक्झाममध्ये कसलाही प्रश्न पडो, तुम्हाला सुटणार म्हणजे सुटणार, हे आडी सरांचं प्रॉमिस आहे बाळांनो. सुटणार म्हणजे सुटणार. तर बाळांनो माझ्यासोबत तुम्ही हा चॅप्टर डेली व्यवस्थित करा आणि ह्या चॅप्टरमध्ये जे काही व्हिडिओ चालतील ते तुरंत लिहून घेत चला. आणि आता तुम्ही घरी असल्यामुळं हे व्हिडिओ डेट आपण जनरली क्लासमध्ये डेट लिहून देतो, बट लक्षात ठेवा तुम्हाला इथं लेक्चर नंबर 1 किंवा व्हिडिओ नंबर 1 म्हणून त्या दिवशी होमवर्क कंप्लीट करायचं आहे, त्या दिवशी लिहायचं आहे. मी तुम्हाला असाइनमेंट सॉल्व देईन, मी तुम्हाला MCQ देईन, ते सॉल्व करा आणि डाऊट पडले तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. ओके, तर हा चॅप्टर तुमचा नंबर 1 होणार आणि त्या आडी सर तुमचं नंबर 1 करून देणार. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. लक्षात ठेवा बाळांनो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. जो डर गया वो मर गया. लक्षात ठेवा, जो डर गया वो मर गया. त्याच्यामुळे करोनाचा वेळ आहे, शांततेचा वेळ आहे. शांत घरी बसा, व्यवस्थित व्हिडिओज बघा आणि चॅप्टर एकदम खतरनाक करा. ओके, बेस्ट ऑफ लक. तर इथून आता तुमचा चॅप्टर व्यवस्थित होईल, लक्षात ठेवा. तर आता नोट बघूयात चला. तर बाळांनो नोट बघा, हे बघा मॅच बॉक्स म्हणजे तुमची काडीपेटी. जे काडीपेटी तुम्ही घरी वापरताय, हे काडीपेटीचं स्ट्रक्चर काय असतं, तर काडीपेटीचं स्ट्रक्चर काय असतं, ऑर्थोरॉम्बिक असतं. कशावरून सर, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे एक काडीपेटी कशी असते. तर हे बघा, एक काडीपेटीला थोडं आडवं काढतो म्हणा, उभं काढण्याच्या ऐवजी, ठीक आहे. नाही तुम्ही असं व्यवस्थित पण काढू शकतो. हे बघा काडीपेटी, आपली काडीपेटी अशी असते बघा, हे बघा. आणि ते खालचे स्ट्रक्चर काय असं काय काडीपेटी का अशीच असते ना आपली, ड्रू हे काडीपेटी अशी असते बघा. याच्यामध्ये मला सांगा, हा लेंथ आणि हा लेंथ सेम आहेत का, नाही. बट ह्या सगळे व एकमेकाच्या 90 आहेत. मग असं कोण आहे, ऑर्थोरॉम्बिकच आहे. तुम्ही स्ट्रक्चर काढून बघा माझं. त्याच्यानंतर आहे क्यूबिकमध्ये लक्ष द्या, ह्या दोघांनाच मी का लिहिलं, क्यूबमध्ये सगळ्यात जास्त प्रकारच्या सिमेट्री आहेत. मोर सिमेट्री असणारा कंपाऊंड जर कोण असेल तर ते आहे क्यूबिक. किती प्रकारच्या सिमेट्री आहेत, 23 प्रकारच्या सिमेट्री आहेत. त्याच्यामध्ये सिमेट्री असतात बाळांनो, ॲक्झियल सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री वगैरे असतात. ते तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेन. आज फक्त लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त सिमेट्री कोणाकडे आहेत, तर ते क्यूबिककडे आहेत. कारण की त्याच्यामध्ये A इज इक्वल टू B इज इक्वल टू C आणि अल्फा इज इक्वल सगळं व्यवस्थित असल्यामुळे सगळ्यात जास्त सिमेट्री क्यूबिककडे आहेत. त्याच्यानंतर या टोटली असिमेट्रिक कोण आहे, मग कसल्याच प्रकारची सिमेट्री नाही असं कोण आहे, कसल्याच प्रकारचं सिमेट्री नसल्या ट्रायक्लिनिक आहे. कारण की त्याच्यामध्ये A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज इक्वल टू, म्हणजे कसल्याच प्रकारची सिमेट्री नाही. हा टोटली असिमेट्रिक आहे. त्यालाच कायरल म्हणता येतं किंवा त्यालाच ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणता येतं. लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यानंतर हे लर्न करून ठेवा, ह्याला लिहून ठेवा. त्याच्यानंतर हे बघा 7 क्रिस्टल सिस्टीम आणि त्याचे काय 14 ब्रॅव्हियस लॅटिस आणि त्या 14 ब्रॅव्हियस लॅटिसचे ते स्ट्रक्चर मी तुम्हाला इथं इमेजच्या फॉर्ममध्ये शो करत आहे. ते व्यवस्थित बघा. ते बघा, ह्याचे 3 कोणकोणते आहेत ते BCC बघा, त्यांचे स्ट्रक्चर ह्याचे बघा, हे 4 ह्याचे बघा, हे 2 ह्याचे बघा, हे बघा ह्याचे एक हे व्यवस्थित हे स्ट्रक्चर बघा. हे इथंच ह्या व्हिडिओला पॉज करा. मी थोडं साईडला होतो आहे का बघा, इथंच ह्या व्हिडिओला पॉज करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. एकदम मस्त लिहून घ्या, एकदम खतरनाक. आणि हे सगळं लिहून घेतल्यानंतर ओके, हे व्हिडिओच्या नंतर एक आणखीन स्क्रीनवरती एक इमेज लिहिली. हे बघा, आता आली बघा इमेज.
आणि ह्या इमेजवर तुम्ही कोणकोणते एलिमेंट्स आहेत जे कोणकोणते हे बघा. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे बघा पिरियॉडिक टेबलच तुमच्या थोडक्यात एका पिरियॉडिक टेबलच सांगितलेलं आहे. ह्या पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये कोण कोण BCC शो करतो, कोण SC सिम्पल क्यूबिक कोण कोण करतं, BCC कोण कोण करतं, FCC कोण कोण करतं आणि EC म्हणजे एंड सेंटर्ड कोणकोणते स्ट्रक्चर शो करतात, कोणकोणते एलिमेंट कोणकोणते क्रिस्टल शो करतात हे इथं दिलेलं आहे. ह्याची एक स्क्रीनशॉट काढा विथ मी. एक स्क्रीनशॉट काढा किंवा इथंच व्हिडिओ पॉज करा आणि सगळे लिहून घ्या आणि हे पाठ करा. फक्त जेही ज्यांना करायचं आहे ते एका दिवस लर्न करू शकतात. इट्स एक्स्ट्रा बिट. एक आधीच सांगून ठेवतो की हे जे पॉईंट आहे ते एक्स्ट्रा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे तो एक्स्ट्रा पॉईंट आहे. देर इज चान्सेस पडू शकते किंवा पडू शकत नाही. त्याच्यामुळे हे व्हिडिओ म्हणजे हा जो मी इमेज ठेवलेला आहे ते फक्त एक्स्ट्रा म्हणून ठेवलेला आहे. तर क्विक हे लिहून घ्या. तर बेस्ट ऑफ लक. इथं व्हिडिओ संपला. हे तुरंत इथंच पॉज करा, हे लिहून घ्या. ओके, तर बेस्ट ऑफ लक. तर लेक्चर नंबर आज संपला. तर हे लेक्चर नंबर 2 नंतर बघूयात.